श्री स्वामी समर्थ. आज आपण एक खूप महत्त्वाची आणि उपयोगाची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात अमावस्या हा दिवस खूप पवित्र मानला जातो आणि येत्या आणि येत्या 18 मार्चला बुधवार आला आहे. या दिवशी दर्श अमावस्या आलेली आहे. आपल्या हिंदू धर्मात अमावस्या हा दिवस खूप पवित्र मानला जातो. त्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात. प्रत्येक अमावस्येला काही ना काही धार्मिक महत्त्व असते, पण त्यामध्ये दर्श अमावस्या हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी घरात काही सोपे उपाय आणि सेवा केल्या तर घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सुख शांती वाढते, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संत आणि साधू सांगतात की अमावस्येच्या दिवशी घरात केलेली छोटी सेवा सुद्धा खूप मोठे फळ देऊन जाते. या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे आपण उपाय करत असतो. तसंच या दिवशी अन्नदान सुद्धा केले जातो. अन्नदान, वस्त्रदान याला खूप मोठे महत्व असतात अमावस्येच्या दिवशी. आणि पितृतर्पण सुद्धा या दिवशी केल्या जातात. दर्श अमावस्येच्या दिवशी विशेष करून माता लक्ष्मी आणि कालभैरव यांची सेवा केली तर घरात धन, धान्य आणि संरक्षण मिळते, असे म्हटले जातात. कारण अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते आणि त्यावेळी देवांची आठवण केली तर देव आपल्याला संकटापासून तारत असतो, वाचवत असतो. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की दर अमावस्येच्या दिवशी घरी कोणते सोपे उपाय करावे ज्याने घरात लक्ष्मी येईल, घरातील अडचणी कमी होतील आणि घरात शांतता राहील. सर्वात पहिले काम म्हणजे घराची स्वच्छता. अमावस्येच्या दिवशी कानाकोपरा आपल्याला घराचा स्वच्छ करायचा आहे, जडपट काढून घ्यायचा आहे. सकाळी लवकर उठून घराचे संपूर्ण घर स्वच्छ करून झाडू मारून कचरा बाहेर टाकावा. देवघर देवघर, मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघर विशेष करून स्वच्छ ठेवायचे आहे. कारण असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता असते त्या घरातच माता लक्ष्मी वास करते. जर घरात घाण, अस्तव्यस्तपणा असेल तर लक्ष्मी त्या घरात थांबत नाही, निघून जाते, असे म्हटले जाते. म्हणून अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ करणे ही खूप मोठी सेवा मानली जाते. स्वच्छता झाल्यानंतर देवघरात एक छोटा दिवा घराची स्वच्छता सोबतच आपल्याला घराच्या मंदिराची सुद्धा स्वच्छता करून घ्यायची आहे. म्हणून शक्य असल्यास त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. देवघर आणि देवांना सुद्धा या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आहे. या दिवशी मंदिरामध्ये एक तुपाचा दिवा लावावा. दिव्याच्या समोर माता लक्ष्मी यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि शांतपणे प्रार्थना करावी. या दिवशी 11 वेळा किंवा 21 वेळा, 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे. या सगळ्या सेवा म्हटल्या आणि केल्या तर लक्ष्मीची कृपा मिळते, असे म्हटले जाते. हा जप करताना मन शांत ठेवून सेवा करायची आहे. घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपण विविध उपाय या दिवशी करत असतो. या दिवशी कुंचन सेवा सुद्धा केली जातात. गवळ्यांची सुद्धा सेवा या दिवशी केल्या जातात. यानंतर या दिवशी कालभैरव यांची सेवा करणे देखील खूप शुभ मानले जाते. कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे आणि ते भक्तांचे रक्षण करणारे देव मानले जातात. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या देवघरात किंवा मुख्य दरवाजाजवळ एक तेलाचा दिवा लावावा आणि मनापासून ओम कालभैरवाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा. असं केल्याने घरावर कोणतीही वाईट शक्ती किंवा बाधा, संकट येत नाही, असे सांगितले जातात. घरी एखादी जर आजारी व्यक्ती असेल तर या दिवशी कालभैरवांची सेवा केल्याने त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे, खूप चांगला अनुभव येणार आहे. आणि एक सोपा उपाय सांगितला जातो. या दिवशी एखाद्या काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा अन्न द्यावे. कारण कालभैरव यांचे वाहन कुत्रा मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि घरावर त्यांचे संरक्षण राहते. दर अमावस्येच्या दिवशी घरी जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा वारंवार आजारी पडत असतील कोणी, तर आमच्या घरातील आजारपण दूर करा, शरीराला बळ द्या आणि आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. त्यानंतर कालभैरव अष्टकम भक्तिभावाने म्हणावे. हा स्तोत्र 1 वेळा, 3 वेळा किंवा 21 वेळा, 11 वेळा जरी म्हटला तर त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. पण कालभैरव अष्टकम रोज शक्य करणे होत नाही, पण या अमावस्येच्या दिवशी नक्कीच कालभैरव अष्टकमचे 11 वेळेस पठण करावे. कालभैरव अष्टकम म्हणताना मन शांत ठेवावे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून
असे सांगितले जाते की या स्तोत्राच्या जपामुळे मनातील भीती कमी होते, नकारात्मक शक्ती दूर होतात. आपल्या घरी जेव्हा रोज कालभैरव अष्टकमचे पठण होत असते, तिथे कोणतीही भूत बाधा, नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. म्हणून कालभैरव अष्टकमचे रोज पठण करावे. घरी जर घरी जर कोणी वारंवार आजारी पडत असेल तर नक्कीच पठण करावे, पण या दिवशी पठण करायला विसरू नका. या सेवेने आणखी एक छोटा उपाय सांगितला जाते. ज्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करत असतो त्याच्या नावाने थोडे पाणी एका तांब्यात घ्यावे. कालभैरव अष्टकम म्हणल्यानंतर त्या पाण्यावर हात ठेवून देवाला प्रार्थना करावी आणि ते पाणी त्या व्यक्तीला पिण्यास द्यावे. श्रद्धेने केलेली ही सेवा मनाला मोठा आधार देते. काही भक्त असेही करतात की संध्याकाळी कालभैरव यांच्या नावाने एखाद्या कुत्र्याला भाकरी किंवा अन्न देतात. कारण कुत्रा हा मी सांगितल्याप्रमाणे आधी कुत्र्याला अन्न दिल्याने देव प्रसन्न होतात. तर ही सेवा आपल्याला आवर्जून या दिवशी करायची आहे. तसंच दर्श अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करणे देखील खूप महत्त्वाचे असते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे जीवन दिले आहे, म्हणून या दिवशी त्यांना पाणी अर्पण करून नमस्कार करावा. एका छोट्या तांब्यात पाणी घ्यावे, त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावे आणि बाहेर उभे राहून पितरांना स्मरण करून ते पाणी अर्पण करावे. असे केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि घरातील अडचणी कमी होतात असे मानले जातात. कारण पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. म्हणून या दिवशी हा एक सुंदर उपाय करायचा आहे. पितरांसाठी नैवेद्य काढून तो त्यांच्यासाठी अर्पण करायचा आहे. दक्षिणमुखी या दिवशी आवर्जून घराच्या बाहेर दिवा लावावा. या दिवशी आणखी एक सुंदर उपाय म्हणजे दान करणे. शक्य असेल तर एखाद्या गरीबाला अन्न, धान्य किंवा कपडे दान करावे. असे दान केल्याने पुण्य मिळते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आपल्या धर्मात सांगितले आहे की जे लोक इतरांना मदत करतात त्यांच्या घरात कधीच अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही. दर्श अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ एक छोटा दिवा लावणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिव्यामुळे घरातील अंधार आणि नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही असे मानले जाते. काही लोक या दिवशी उंबरठ्यावर थोडा हळद आणि कुंकू लावतात आणि देवाला प्रार्थना करतात की आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहू दे. अशा प्रकारे दर्श अमावस्येच्या दिवशी जर आपण स्वच्छता, देवपूजा, कालभैरव सेवा आणि दान केले तर घरातील वातावरण खूप सकारात्मक होते. आपण अनेक प्रकारचे उपाय अमावस्येच्या दिवशी करत असतो, पण हेही उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. तसंच या दिवशी गॅसची पूजा सुद्धा आपल्याला शेगडी, जिथे आपण अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे म्हणजे शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे. उंबरठ्याची पूजा करायची आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन लावायचं आहे. अनेक लोकांना अनुभव याचे येत आहे आणि अनुभव येतातच, म्हणून हा उपाय या दिवशी करायचा असतो. लोकांचा अनुभव आहे की अशा साध्या सेवामुळे घरातील अडचणी कमी होतात. वारंवार होणारे घरामध्ये भांडण ते सुद्धा कमी होतात. कामामधील येणारे कामामध्ये येणारे अडथळे, घरामध्ये सतत होणारी चिडचिड, भांडणे हे सगळे कमी होऊ लागतात आणि हळूहळू जीवनात चांगले बदल दिसू लागतात. कालभैरव अष्टकमची ही सेवा नक्की या दिवशी करावा. कारण या दिवशी केल्याने, अमावस्येच्या दिवशी ही सेवा केल्याने आपल्याला त्याचा खूप चांगला अनुभव येणार आहे. घरातील वाईट बाधा निघून जाणार आहे. चिडचिडपणा, आजारपणा या सगळ्या, अशक्तपणा, सतत औषधे घेणे किंवा घरात एखादा माणूस वारंवार आजारी पडत असेल, असे प्रश्न असतील तर ही सेवा करायला विसरू नका. तसंच काही वेळा आपण डॉक्टरचे सुद्धा उपचार करत असतो तरीही मनाला शांती मिळत नाही. अशा वेळी ही सेवा कालभैरवची नक्कीच या दिवशी करावी. दर अमावस्येच्या दिवशी सांगितलेले सर्व उपाय खूप प्रभावी आहे. आपल्याकडनं जी सेवा शक्य होतात ती सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करावा. सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करावा. कारण ही येणारी अमावस्या खूप मोठी अमावस्या, दर्श अमावस्या ही खूप मोठी अमावस्या मानली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि आपल्या घरातील येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप मोठा असतो. म्हणून आपल्याला या दिवशी जमेल त्या सेवा करून घ्यायच्या आहे. माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.